सुप्रभातम. श्रीगुरूंसमवेत मी आणि उद्धव मातापुरी गेलो असताना भूमंडल नायिकेचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही दत्त दरबारी पोहोचलो. 10-5 विप्र तेथे श्रीदत्ताचं दर्शन व्हावं म्हणून अनुष्ठानाला बसले होते. समर्थ त्यांना वदलेत, तुमच्या समागमे आम्हास देखील दत्तप्रभूचे दर्शन घडेल. दिवस कळल्यावर 1 हांडी, 25 कोंबड्या, 6 बकऱ्या, 1 रेडा आणि 3 मुलं घेऊन एक फकीर आपल्या स्त्रीसह तेथे आला. फकीराला बघून माझी उत्सुकता वाढू लागली. फकीरानं त्या स्त्रीस आदेश दिला, हंडी चढाव. स्त्रीनं धगधगत्या चुलीवर हांडी चढवली. त्यात कोंबड्या, बकऱ्या, रेडा आणि 3 मुलं देखील कापून टाकले. तरी देखील हंडी रिकामीच होती. हंडी तो अब तक भरी नहीं जी, इसमें क्या डालना? त्या स्त्रीच्या प्रतिप्रश्नाला उत्तर देताना फकीर म्हणाला, अब इन बम्मनों को काट कर डाल दो. स्त्रीनं सुरी घेऊन त्या विप्रवृंदाकडे मोर्चा वळवताच सगळेच अगदी पाय लावून पळाले. ती फकीराची स्त्री आमच्या दिशेनं येती झाली. स्वामींवर प्रगाढ विश्वास असल्यामुळे मी आणि उद्धवानं कापल्या जाणाऱ्या माना झुकवल्या. आश्चर्य म्हणजे ती स्त्री, तो फकीर, ती हंडी, सारं काही क्षणार्धात नाहीसं झालं आणि दत्तप्रभूंनी आम्हास सगुण दर्शन दिलं. माझ्या श्रीगुरूंच्या कृपेमुळे मला जे जे लाभलं ना, त्याची खरंच गणती करता येणं शक्य नाही. माझे श्रीगुरू परम कृपेचा महासागर आहेत, एवढं मात्र नक्की खरं. समर्थांचा संचार दऱ्यातून डोंगरातून होत असे. कधी त्यांना लिखाणाची स्फूर्ती होईल व कोणत्या ग्रंथाचा नेमका कधी संदर्भ लागेल हे मात्र सांगता येत नसे. त्यामुळे ग्रंथांचा पेटारा मी सदैव खांद्यावर वागवीत श्रीगुरूंच्या मागे पुढे असे. ओझे वाहण्याचा तर मजला चांगलाच सराव झाला, म्हणून इतर शिष्य ओझ्याचा बैल म्हणून माझी वारंवार हेटाळणी करीत. चाफळच्या रामनवमी निमित्त जमलेल्या भक्तवर्गांची चर्चा चांगलीच रंगली. कल्याण तर नुसता ओझ्याचा बैल आहे. जप, जाप्य, पारायण परमार्थाला योग्य असं तर याचं आचरण मुळीच नाही. मी मात्र निश्चिंत. कासाया हो कल्पनेत कष्टी, गुरु समर्थदाता असता. पण समर्थांना जेव्हा हे समजलं ना, तेव्हा त्यांनी भर प्रवचनात मी संस्कृतमध्ये श्लोकांचे 2 चरण रचतो, पुढील श्लोक तुमच्यापैकी कोणीतरी पूर्ण करा असं आव्हान दिलं. सगळेच कुजबुजू लागले. काहीतरी भलतीच अपेक्षा शिष्यांकडून. आव्हान स्वीकारायला मात्र कोणीच पुढं येईना. बराच वेळ शांततेत गेला. कल्याणा, तू तर प्रयत्न. श्रीगुरूंना श्रद्धापूर्वक प्रणाम करून श्लोकांचे पुढील चरण मी देववाणीत पूर्ण केलेत. प्रथम चरण श्रीगुरूंचे आणि त्यांच्या कृपेनं पुढचे चरण माझे. करता करता 100 श्लोक तयार झालेत आणि दासगीता आकारास आली. निंदकांची तर वाचाच कुंठित झाली. श्री समर्थ संप्रदायातील शिष्यांना आणि महंतांना दूरदूरच्या प्रांतात कामगिरीवर पाठवीत. शिष्य देखील निर्भयपणे समर्थांवर श्रद्धा ठेवून कामगिरीची जोखीम पत्करत. संचारार्थ गेलेल्या शिष्यांची समर्थांना काळजी वाटत असे. समर्थांना अभिप्रेत असलेलं कार्य योग्य प्रकारे शिस्तीत होतंय का नाही ह्याची पाहणी करण्याकरता ते नेहमी मजला पाठवीत. आजकाल ते बरेचदा
निस्पृह महंतच कसं समाजाचं आदर्श नेतृत्व करण्यास सक्षम ठरू शकतो ह्याबद्दल अनेकदा प्रबोधित करत. एके दिनी प्रभातसमयी मी रामरायाच्या पूजेच्या तयारीत असताना गुरुमाऊलीनं मज बोलवलं. मी त्वरित त्यांच्या पुढं हजर झालो. आज्ञा गुरुवरा. कल्याणा, अरे शिवबांनी आपल्याला 33 गावे दिल्याचे तुझ्या स्मरणात आहे ना? तेव्हा तू आता डोमगावी जाऊन रामकार्याचा विस्तार करावास. आदिलशाही आणि निजामशाहीच्या कचाट्यात सापडलेल्या प्रदेशातील जनांचे आत्मबल मनोबल बलोपासनेनं वाढवावं. रामनामाचा साग्रह पुरस्कार करावा. उत्तम प्रपंच आणि आदर्श परमार्थाबद्दल जनांना सुयोग्य मार्गदर्शन करावे. 33 वर्ष गुरुमाऊलींची प्रतिछाया होऊन राहिलो. आज मात्र त्यांची आज्ञा आघात वाटू लागली. नेत्रांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. हुंदका दाटून आला. कशी बशी शब्दांची जुळवाजुळव करून, गुरुवरा कृपया या चरणांपासून मजला दूर नका लोटवो. कल्याणा, झाडाखाली झाड वाढत नाही बरं. तुला आठवतं, मोगल प्रदेशात संचार करीत असताना मी रामकथा तुझला सांगत होतो. हुंकारानं तू प्रतिसाद देखील देत होतास. थोडं पुढं गेल्यावर माझ्या लक्षात आलं तुझा हुंकार थांबलाय. मागे वळून बघतो तर तुझी भगवी छाटी त्या काटेरी झाडात अडकलेली. मी ते वस्त्र सोडवलं. दगडानं तिथं खूण करून ठेवली आणि आपण 3 दिवस तेथे मुक्कामही केला होता. त्याच डोमगावी जाऊन संप्रदायाचा अग्रदूत म्हणून तू रामकार्याचा विस्तार करावास. माझ्या पायांना मनाचं ओझं जाणवू लागलं. कान बधीर झाले. श्री गुरूंनी लगेचच दुसरी आज्ञा केली. कल्याणा, आज गडावर तुझं कीर्तन माझ्या उपस्थितीत होईन. मी तुझ फेटा बांधीन आणि माझी स्वतःची जपमाळ देऊ करीन. तुझ्या बरोबर येणाऱ्या या मुलांना सुद्धा उत्तम संस्कार देऊन महंत म्हणून घडवावेस, जेणेकरून रामकार्य करणाऱ्या महंतांची परंपरा अविच्छिन्नपणे सुरू राहील. माझे नेत्र अविरतपणे पाझरतच होते. कल्याणा, कष्टी नको होऊस रे. तुझकडे आता वोतिले गुरुत्व. तुझ्या हृदयांतरी राहणे मात जाई महंते करावया. श्री गुरु माऊली स्वतः गडाच्या पायथ्यापर्यंत मजला सोडायला आलेत. एक घोडा शिधा आणि 4-5 मुलं समवेत दिली. अत्यंत कष्टी आणि जड अंतःकरणानं मी शिरगावची वाट धरली. मनात सारखं अक्षयी पदाचा सुखदाता निरसुनी माया ममता तो मजा आवडतो, तो मजा आवडतो ह्या पदाचे शब्द घोळत होते. शिरगावहून पंढरपुरी जात असताना जंगलात हणमंता बेरड हा अट्टल दरोडेखोर आपल्या टोळी समवेत तिथे आला आणि मला एकीकडे व्हा असं दरडावून म्हणू लागला. बाबा रे, तू हा शिधा आणि घोडा घे, मज मार, पण ह्या कोवळ्या पोरांना मात्र वाचीव हो. हणमंताची नजर माझ्या नजरेस भेटली मात्र आणि त्या क्षणी त्याच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं. माझ्या पायावर लोटांगणी घालीत त्यानं मज उपदेश द्या, मजला उपदेश द्या अशी विनवणी केली. आपल्या अख्ख्या टोळीसह आम्हा सगळ्यांना त्यानं जंगलाच्या बाहेर अगदी सुखरूपपणे नेलं.
पुढं त्यानं वाटमारीचा धंदा देखील सोडला आणि संप्रदायाचं शिष्यत्व पत्करलं. आपल्या समर्थ वाणीनं आणि चैतन्य प्रसवा लेखणीनं इतिहासाला कलाटणी देणाऱ्या राष्ट्रगुरू समर्थांना केवळ नेत्रकटाक्षानं अट्टल दरोडेखोराचंही खऱ्या अर्थानं कल्याण करणाऱ्या योगीराज कल्याण स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम.